राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी पोलीस आहे। लोकशाहीचं मंदिर मानलं जाणाऱ्या विधानसभेमध्ये काल गदारोळ झाला। बरं तो झाला, आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। तिथं पण पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेला होते। माननीय रोहित पवार साहेब हे त्या कार्यकर्त्याला भेटायला पोलीस स्टेशनला गेले रात्री 2 वाजता। पण त्या पोलीस स्टेशनला जो कार्यकर्ता होता तो काय आतंकवाद्यांना भिडून किंवा त्यांच्याशी 2 हात करून आलेला नव्हता। तो आपल्या विधानसभेमध्ये गदारोळ घालून आला होता। तिथे एक PSI च्या अधिकाऱ्यांना रोहित पवार साहेब म्हणते शानपणा करू नका, आवाज खाली कर, हात खाली कर। ही काय मगरुरी आणि ही राजकीय नेत्याच्या पोटी जन्म घेऊन काय दादागिरीचं तुम्ही लायसन घेऊन येता का? माननीय चंद्र पवार साहेब पण आजपर्यंत कॉन्स्टेबलला पण वाकड्या शब्दांनी बोलले नाही। ही मगरुरी जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आला तर पोलीस परिवारामध्ये असंतोषाची लाट आहे। आमच्या तीव्र वेदना महाराष्ट्रभर निर्माण होतात। आणि माननीय रोहित पवार साहेब, मला तुम्हाला हे सांगायचं, तुमच्याबद्दल खूप सन्मान होता, पण ह्या गोष्टीमुळे आम्ही पूर्ण तुमचा निषेध करतो। आपण जी न्यूज चॅनल जी बाईट दिली त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या ना, त्या सर्वसामान्य कमेंट ते तुम्ही वाचले ना, तुमच्या पायाखालची जमीन सुधरेल। पोलिसांवर जर अशा पद्धतीने जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर दादागिरी केली तर आम जनतेचं काय होणार आहे? महाराष्ट्र पोलीस संघटना येते 1 तासामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनवर आम्ही निदर्शने करतोय की रोहित पवारांवर जो सर्वसामान्याला कायदा तो आमदारांना पण लागू, त्यांच्यावर कारवाई करा। 353 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, जेणेकरून पुढच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये अशी ताकद नाही झाली पाहिजे की पोलिसांना असं हलक्यात घेणं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।